हाय मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पेटल्सला क्रिसक्रॉस कशी घ्यायची. पेटल्ससाठी काय काय लागते ते मी ऑलरेडी एक शेप काढून घेतला होता मोरपिसांसाठी. मला मोरपिसांचा ब्लाऊज बनवायचा म्हणून मोरपिसांसाठी ब्लाऊजचं पेटल्स काढून घेतले. एक शेप काढून घेतला, त्या शेपनुसार पूर्ण शेप ड्रॉ करून घेतले होते. आणि जरी थ्रेड ही बारीक जरी थ्रेड पाहिजे नाही, जाड धाग्याचा जरी थ्रेड लागतो जरी थ्रेड घेतला. आणि गाठी मी पक्कीच मारावी लागते. 14 नंबरची सुई लागते. ती 14 नंबरची सुई घेतली कारण तिला ऑलरेडी दोरा गुंडाळलेलाच आहे माझा, जेणेकरून ती फिरायला सोपी जाईल. याला म्हणजे आपण जेव्हा क्रिसक्रॉस करतो तेव्हा ती टर्न व्हायला सोपी जाते. गुण हात केलेला पुढा 14 नंबरची सुई घेतलेली आहे. आणि स्टार्टिंगपासून सुरुवात म्हणजे चेन स्टिच घेतली. संपूर्ण पेटलला चेन स्टिच घ्यायची. ते चेन स्टिच चेन स्टिच घेताना चेन स्टिच बारीक म्हणजे जवळ घ्यायची, जेणेकरून पेटल्स जेव्हा आपण कट करू किंवा जाळू तेव्हा ते आपण जे पेटल्स बनवलेले आहेत त्या पेटल्सला धक्का लागणार नाही. आणि हे पेटल्स कट करून परत आपल्याला जाळून ब्लाऊजवर चिटकायचे, जे ब्लाऊजवर शिवायचे असतात. म्हणून हे जरी थ्रेड घेताना जवळ ती स्टिच घेतलेली आहे. जवळ स्टिच घेऊन नंतर पूर्ण स्टिच कंप्लीट करून जेव्हा आपण एंडिंग पॉईंटला येतो तिथं आपल्याला नॉट टाकायची. नॉट टाकून झाल्याच्या नंतर ती परत त्याच चेन स्टिचवर क्रिसक्रॉसमध्ये जायचं आपल्याला, जेणेकरून जेव्हा आपण पेटल्स हे मजबूत बनावेत. आणि जरी आपण दोऱ्यात ओढल्यामुळं ते लगेच निघतात ना सगळे पेटल्स, ते निघणार नाहीत. त्यामुळे पक्के होतील आणि मजबूतही घ्यावे लागतील. माझी पूर्ण चेन स्टिच घेणं झाल्याच्या नंतर मी एंडिंगला येऊन लॉक केलं आणि परत क्रिसक्रॉसच्या साईडने पूर्ण एंडिंगपर्यंत येणार आहे. जिथून आपण स्टार्टिंग केलं होतं तिथंच एंड करणार आहे. एंड केल्याच्या नंतर परत तिथं आपल्याला नॉट टाकायची. नॉट टाकायची म्हणजे लॉक करायचं आणि नंतर जरी थ्रेडचा दोरा कट करायचा. या सगळ्यांनी तुम्हाला असेच आधीबाजूचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. क्रिसक्रॉस घेताना पण आपल्याला थोडी बारीकच क्रिसक्रॉस घ्यायची, जेणेकरून जाळताना आपल्याला त्रास होणार नाही किंवा कट करताना ते पूर्ण मनी निसटणार नाही. जाळतानाही सोपं पडेल. आणि क्रिसक्रॉसची चेन जेव्हा आपण जवळ घेऊत ना तेव्हा आपल्याला ती कट करायलाही सोपी जाते. कट करताना म्हणजे निसटणार, बाकीचे धागेदोरी जे घेतलेले आहेत आपण पेटल्सचे मनी ते तुटणार नाही.